आणि आपल्या दुसऱ्या पेपरमध्ये काय चालू आहे? प्रार्थना हा विषय चालू आहे. प्रार्थनेच्या विषयाच्या अनुषंगानं आस्तिक नास्तिक हा विषयही आलेला आहे. म्हणून आज काही जाणार नाही, पण काळजी करू नका, तो विषय घेऊन मी काही बोलणार नाही. परंतु प्रार्थना घेण्याचा एक हेतू असा आहे, पण रेकॉर्डिंग नाही केलं. रेकॉर्डिंग खूप जण बघतात. मी सांगितलं की आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे चारवाक दर्शन, बरं का. आणि चारवाक दर्शन शिकवत असताना पक्का चारवाकच शिकवायचंय ना, पक्का चारवाकच होऊन चारवाक शिकवायचे. तर असं होत असताना थोडंसं मर्यादा पण आहेत काही. म्हणून आपली वाणी दूषित होऊ नये, शास्त्रविरोधी बोलत असताना किंवा आपण जे जगतो त्याच्या विरोधी बोलणं. खूप जण तर सांप्रदायिक धार्मिक म्हणतात की नाही नाही नास्तिकाची संगती करू नये. ऐकलंय ना कुणी? महाराज मंडळी काय म्हणतात, नास्तिक कशाला ऐकायचं, नास्तिकाच्या जवळच बसू नये. मी त्यातला नाही, बरोबर आहे. मग आपण हरलो, आपली त्यांच्यासमोर जाण्याची क्षमता नाही. मग त्यानं तर आपल्याला नास्तिक बनवेल, नाही तर त्याला तुम्ही आस्तिक बनवा. मग तुम्ही आस्तिक बनवू शकत नाही त्याला, म्हणजे तुमची हार आहे. वैचारिक आहे ना, नाही भेटायचंच नाही म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही, असं आहे. म्हणून ह्या गोष्टीमध्ये असतो. परंतु खूप जणांना वाटतं मी जो विषय बोले ते प्रॉब्लेम सांगितलंय तुम्हाला, समस्या, की तेच वाटतं प्रत्येक जण मला ते समजतच नाही. योगी योगी समजत नाही, वारकरी वारकरी समजत नाही, वेदांती वेदांती समजत नाही, नास्तिकवाले नास्तिक पण समजत नाही. आता नास्तिक लोकातही बसलं तर ते नास्तिक समजत नाही, म्हणजे मी जिथं बसतो त्यांच्यासारखं मी बोलतच नाही. माझी समस्या पण ही आहे, मी ज्यांमध्ये बसेल त्यांच्या विरोधीच बोलत राहतो. त्यामुळे ज्यांनी जवळून बघितलंय सर्व चिंतन किंवा माझं संगती मिळाली त्यांना असं काही वाटत नाही, ते मनावर घेत नाहीत, माझ्या फारसं मनावर घेत नाहीत. बुरा ना मानो होली हे असं राहतात थोडंसं. म्हणून थोडंसं प्रार्थना घेऊन सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे. क्षमा मागून समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम पादस्पर्शम क्षमस्व. क्षमस्व. मी पाय देतोय आई, क्षमा कर, म्हणून पाय दिल्याप्रमाणे प्रार्थना. प्रार्थना कशासाठी आहे? हा, अशी आणखी प्रकार सांगितलं मी आता, की एक माफी मागण्यासाठी असते, पश्चाताप दग्ध होऊनही असते, बरोबर आहे. एक मंगलाचरण म्हणूनही असते, की कार्याच्या प्रारंभी म्हणून असते, किंवा प्रार्थना काही यशस्वीता मिळावी म्हणूनच नाही, तर एक ईश्वर आहे हे आस्तिकतेच्या भावनेनेही होते, बरं का. त्याचं सहकार्य मिळावं या दुसऱ्या भावनेने होते, किंवा त्या देवतेच्या शक्तीची किंवा आशीर्वादाची गरज नाही, परंतु त्या स्मरणामध्ये मंगल आहे. आणि ते काय आहे? तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलम दैवबलं तदेव विद्याबलम दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रि युगम स्मरामी, असं एक मागणीचं आहे, मंगलाचरण केलं जातं. किंवा शुक्लांबरधरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. एक विघ्नाच्या शांतीसाठी असतं, एक एक विघ्नाच्या शांतीसाठी असतं, एक विघ्न येऊ नये म्हणून असतं, एक चांगलं व्हावं म्हणून असतं, आणि एक काहीच नसतं, बरं का. तर देवाचं नाव हे मंगल आहे, त्यामुळे अमंगल होणारच नाही म्हणून असतं. कारण एक असतात की कर्मवादी आहेत, ज्यांना माहिती आहे की देव काही देत नाही, देव काही घेणार नाही. कारण हे जे घडतंय ते कर्म सिद्धांताने घडतं. जे घडतंय ते कशाने घडत आहे? कर्माच्या फलाच्या स्वरूपामध्ये घडत आहे. सती मूले तद्विपाको जाती आयुर्भोगा, हा कुडके साहेब आहे ना, पतंजलीचे योगसूत्र आहे. सती मूले तद्विपाको जाती आयु भोगा, हे प्राप्त कसं होतं? ह्याच मी तुकोबारायचा अभंग पण सांगितला, बरं का. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, सगळ्याच गोष्टी अन्नच्छादन हे तो प्रारब्धाधीन, म्हणजे हे सगळं कर्माने ठरवलेलं आहे. मग देव काय करणार आहे का? नाही. मग का देवाचं स्मरण करायचं? तर ते ईश्वर सर्वात्मक आहे. तो कसा आहे? पूर्वेशाम अपि गुरु, परत तो काय आहे? कशाला मदत करतो तो ईश्वर? लगेच येणार आहे बरं का विषयावरती, नाही बाहेर नाही मी जाणार. तो काय करतो? आपल्याला अपवर्गाकडे नेतो, मोक्ष मार्गाकडे नेतो. ईश्वर प्रणिधानाने सुद्धा काय प्राप्त होतं? समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात, म्हणजे ईश्वरा करत नाही, परंतु ईश्वराला प्रणिधान करण्याने सुद्धा आपल्याला तत्वप्राप्ती, बोधप्राप्ती, इच्छित प्राप्ती होऊ शकते, किंवा ते मंगलच आहे म्हणून, ठीक आहे, अमंगलाचा नाश अशा प्रकारे केलं जातं. म्हणून आजही आपण चारवाक दर्शन शिकवण्यापूर्वी, बरोबर आहे,
पाय देण्यापूर्वी नमस्कार केल्याप्रमाणे मी बोलणार आहे सांगितलं. मी चार्वाकच बोलणार आहे, नास्तिकच बोलणार आहे. मग नास्तिक बोलण्यापूर्वी थोडं आस्तिकता दाखवून नास्तिकता बोलणार आहे. ठीक आहे, असं आहे. तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात वेळ न घेता, कारण आपण खूपच वेळ घेतलेला आहे अगोदर. तर भारतीय दर्शनाची मूलभूत तत्वे आपल्याकडे आहे. तो योग शास्त्राला आहे आणि संस्कृत दर्शनाला काय आहे तर दर्शनांचा परिचय या अर्थाने आहे. तर दर्शनांचा परिचय तुम्हाला फक्त आस्तिकच दिलेला आहे, परंतु आस्तिक म्हणण्या अगोदर नास्तिक काय असतं कळावंच लागेल ना. तर यासाठी म्हणून तुम्हाला इथे ऍड केलेलं आहे. 3 दर्शना नास्तिक होतील, त्यानंतर आस्तिक होईल. तर मला पीपीटी वगैरे काही तयार करता आलं नाही, खूप प्रयत्न केला. ते पीडीएफ मी टाकतो तरी. आणि अगोदर आपलं जे नोट्स आहेत ते पण टाकलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. तर काय सांगत होतो आपण, भारतीय दर्शनाची मूलभूत तत्वे. त्यामध्ये मग आपण प्रस्थान तरी पाहिलेली आहे, दर्शन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, दर्शन शब्दाचा अर्थ व्याख्या केलेली आहे, दर्शनाचे प्रकार पाहिलेले आहेत आपण, आस्तिक आणि नास्तिक दर्शनाचे प्रकार पाहिलेले आहेत. स्लो घेतो थोडासा. बरोबर, आस्तिक आणि नास्तिक दर्शनाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये मग आपण 3 नास्तिक आणि 6 आस्तिक करतो. तुम्ही लिहूनच घ्या, लिहून घेतलेलंच ठीक आहे, कारण मी तुम्हाला पाहू पण शकतो. जर स्क्रीनवरती काही पीपीटी वगैरे घेतलं तर तुम्ही नाही दिसत आणि तुम्हाला मी पण नाही दिसणार. यासाठी म्हणून कॅमेरा चालू करा, पण कॅमेरा चालू करा म्हणजे पाहिलाय मलाही आनंद होईल थोडासा. काय म्हणत होतो तर आस्तिक नास्तिक केलेले. तर विविध ग्रंथांमध्ये आस्तिक नास्तिकाबद्दल काय विषय आलेला आहे तर 6 आस्तिक आणि 6 नास्तिक दर्शन असंही सांगितलेले आहे. मग नास्तिक कोणते 6 असतील तर बौद्धाचे 4 प्रकार. कुणाला माहिती आहेत का? सौत्रांतिक, योगाचार, माध्यमिक इत्यादी 4 प्रकारचे बौद्ध आहेत आणि जैन आणि चारवाक असे 6 नास्तिक आणि 6 आस्तिक तर माहिती आहेत तुम्हाला. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक शास्त्रामध्ये या दर्शनाबद्दल सांगितलेलं आहे. तर त्यापैकी आपण नास्तिक हे परिभाषा पाहणार आहोत. जसं दर्शन ही परिभाषा पाहिलेली आहे आपण, तत्वज्ञान ह्याची व्याख्या केलेली आहे, याचा अर्थ पाहिलेला आहे. तसं आता आपण आस्तिक आणि नास्तिकाची व्याख्या करणार आहोत. आस्तिक आणि नास्तिकाची व्याख्या थोडंसं पाहिजे. बोललं तर चालतंय. नास्तिक म्हणजे काय, नास्तिक म्हणजे काय, नास्तिक दर्शन कोणते तर नास्तिक दर्शन कोणते हे सांगा, म्हणजे लगेच पुढच्या विषयाला सुरू करू. माझा प्रयत्न हे परीक्षेच्या अनुषंगाने नाही, परीक्षेसाठी खूप छोटा भाग आहे. परीक्षेसाठी अत्यंत सोपाने थोडा भाग आहे चार्वाक दर्शनाचा, परंतु समग्र दर्शनशास्त्र कळवून देण्यासाठी म्हणून मी खूप तयारी केलेली आणि खूप अभ्यास करून आलेलो आहे. तर तुम्ही बोलावा असं अपेक्षित आहे, कारण संकल्पना समजवून देणं मला अपेक्षित आहे आणि परीक्षेसाठी लिहिण्याची तर तयारी आपण नंतर करून घेता येईल, ती आपोआपच होईल. तर त्याची चिंता न करता, परीक्षेत काय हे विचार न करता, यासाठी तुम्ही बोलत राहा. आस्तिक नास्तिक म्हणजे काय? देवाला सौदत्तीताई म्हणत आहे देवाला मानणारे आस्तिक, देवाला न मानणारे नास्तिक. ठीक आहे, दुसरा लगेच. वेदाला मानणारे आस्तिक आणि वेदाला न मानणारे नास्तिक. हे 2च प्रकार का? बजाज ताई बोलल्या बघा, त्या दिवशी झाला होता विषय. तुम्हाला तुमची वाट पाहत होतो मी. दीपाली ताई. झाले, हे 2च आहेत. आणखी तिसरं चौथं मत कोणी सांगेल का काही आणखी? की तिसरं चौथं सांगा. तुम्हाला वेळ दिला नाही असं होईल. सांगणार का कोण? दुर्गावकर सर. आस्तिक नास्तिकासाठी काही आहे का भेद करण्यासाठी आणखी काही तत्व? 2च आहेत, ईश्वर आणि वेद. पुनर्जन्म मानत नाही चार्वाक दर्शन, नास्तिक दर्शन. आत्म्याचं अस्तित्व. सविता कवडे. सविता ताई. पुनर्जन्म चार्वाक मानत नाही. आपण नाही कोण मानते कोण नाही मानत हे नाही विषय चालू. म्हणजे आस्तिक नास्तिक ठरवणार कोण आहे हे पण गोष्ट आहे का? पुनर्जन्म. आणखी दुसरं काय? बरं झालं, निघाला ना एक विषय. आत्म्याचे अस्तित्व पण मान्य करत नाहीत नास्तिक. म्हणजे ठीक आहे, आपण 4 गोष्टी पाहूया तिथं. तर त्याला पुनर्जन्म म्हणायचं किंवा त्याला परलोक म्हणा, हे तत्व न मानणारे, परत आत्मतत्व न मानणारे, त्यानंतर आत्मतत्व न मानणार, त्यानंतर ईश्वर न मानणार, किंवा आणखी काय म्हणलं वेद प्रामाण्य न मानणार. हे 4 गोष्टी आहे, वेद, ईश्वर
परलोक किंवा पुनर्जन्म, परलोक किंवा पुनर्जन्म. आणि चौथी गोष्ट कोणती आहे? आत्मा. आत्मतत्व. 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 ही 4 गोष्टीवरती आस्तिक नास्तिकतेचं वर्गीकरण केलं जातं. या 4 गोष्टीवरती काय केलं जातं? आस्तिक आणि नास्तिकतेचं वर्गीकरण केलेलं जातं. तर मग आस्तिक कोणतं दर्शन आहे, नास्तिक कोणतं दर्शन आहे, आता हे सांगायचं. चार्वाक, जैन आणि बौद्ध नास्तिक दर्शन, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि अजून 2 सर आठवत नाहीये. बरं ठीक आहे, म्हणजे कळालं तुमचं म्हणणं काय. मीमांसा. हा, आणि अजून आस्तिक नास्तिक सांगा आणखी कोण? नास्तिक. तर जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि इस्लाम हे नास्तिक दर्शन आहे. अच्छा ठीक आहे, आणखी ते दर्शनच नाहीत. इस्लाम आणि ख्रिश्चन, यहुदी दर्शनच नाहीत. ते चार्वाक दर्शन ठरतं, ते तर दर्शनच संज्ञेत येत नाहीत. ते उमेदवारच नाही तर निवडून यायचा काय विषय आहे. ते भारताचे नागरिकच नाहीत. नागरिक म्हणजे अर्थानं म्हणतोय बरं का मी, जो मतदारच नाही तो उमेदवार कसा होऊ शकतो? खरं आहे. ते श्रेणीमध्येच बसत नाही. का बसत नाही? दर्शन म्हणलं असतं बरं का. दर्शन तत्वज्ञान म्हणजे हिंदू दर्शन नाही अर्थ बरं का. देवविरोधी बोलू शकतो परंतु चार्वाक दर्शन आहे. ईश्वर विरोधी आहे परंतु ते दर्शन आहे बरं का. परंतु हे अल्लाह हे मानलं, आता बोललो थोड्या वेळापूर्वी, हे जरी मानत असतील तर दर्शन संज्ञामध्ये येत नाहीत, कारण दर्शनाच्या पात्रतेचे काही निकष आहेत. तर परलोक, वेद प्रामाण्य, आत्मा, ईश्वराचं अस्तित्व, या 4 गोष्टीवरती आस्तिक नास्तिक असं वर्गीकरण केलं जातं. तर बौद्ध आणि जैनांमध्ये कापुरेश्वर आहेत का? बौद्ध जैन पुनर्जन्म मान्य नाही का हो? नाही नाही. काय नाही मान्य आहे? नाही आहे. कोण ठीक आहे. आहे? मग का बरं सुधून प्यायचं, तोंडालाच कापड बांधायचं? अहो किती नियम आहेत, असं सांगा. कर्मकांड नाही का त्यांच्याकडे? आहे की नाही तर सात्विकता म्हणता येते, त्याला काय म्हणायचं, त्याला कर्मकांड कसं म्हणता येईल? सांगतो पुढं मग. आता बौद्धाचं सांगा मग. कापुरेश्वर बोलले वाटतं, नाव घेतलं होतं मी, बोलले नव्हते? जी बोलतो मी. तर चार्वाक दर्शन सगळ्यात नास्तिक आहे. जाऊ द्या, फास्ट सांगूच काही की, जाऊ द्या, थोडस बोलायला बरं वाटतं पण तुम्ही नाही बोलत. चर्चा होते सर, कारण माझ्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. बरेच प्रश्न आहेत, म्हणूनच चर्चा करूनच घ्यायचं, समजावायचंय मला बरं का. परीक्षा पण नंतर बघू. तर जैनांमध्ये जन्म पुनर्जन्म आहे का नाही? आहे. मुक्तीसाठीच ते प्रयत्न करतात. कारण पाप होऊ देत नाहीत का? पाप झाल्याने काय होतं मग? का बरं पाप पुण्य मानतात ते? आत्मा मानत नसतील, परलोक मानत नसतील तर का? पंचपरमेष्ठी आहेत का त्यांच्यामध्ये? परमेष्ठी आहेत, तीर्थंकर आहेत. ते आता तुम्ही प्रेक्षा ध्यानाच्या वेळेस पाहिलं होतं, सूक्ष्म रूपामध्ये कोणकोणते देवता असतात, कसे असतात, बरोबर आहे ना? आहे का नाही? मग सांगा आता तुम्ही. मग ते नास्तिक कसे म्हणायचे? तर मग त्यांनी फक्त वेद प्रामाण्य मानत नाहीत म्हणून नास्तिक म्हणायचं. आता ठीक आहे, माझं बी हेच मत आहे सर. परंतु नाही. आता पुन्हा दुसरे, आता बौद्धांना घ्या. आता बौद्धांना घ्या. बौद्ध नास्तिक आहेत का? परलोक पुनर्जन्म आहे का त्यात? नाही. आहे. हे पण माहित नाही आहे. बौद्धांना बौद्ध धर्म माहित नाही. काय करावं लागेल असं होऊ नये? आपल्याला एवढं बौद्ध धर्माविषयी बोलतात पण माहित झालं पाहिजे, यासाठीच म्हणून प्रयत्न आहे माझा. तर पुनर्जन्म आहे, गौतम बुद्ध जन्म घेता. लामा संप्रदाय माहिती आहे का? दलाई लामा. आता दलाई लामा असणार आहे. तर लामा विशिष्ट असा एक व्यक्ती असतो, तो जन्म घेतल्यास ओळखायचं की तोच परत जन्म घेतो आणि तोच लामा होणार आहे. म्हणजे परंपरा बघा. आता परत मंत्र जप करतात का नाही? मंत्र आहे. दुःख मुक्तीचा उपाय सांगितलाय, नियम सांगितलेत, आचरण शुद्धी का बरं सांगितली? भोगाचे विरोधी सांगितले, म्हणजे त्याग सांगितलेला आहे, तपश्चर्या सांगितलेली आहे. महावीर स्वामी जैनामध्येही तपश्चर्या केली जाते, बौद्धामध्ये तप केलं जातं, साधना केली जाते, मुक्तीचा उपाय केला जातो.
आत्मा म्हणजे अनात्मवाद असला तरी पण पुनर्जन्म आहे, बरं का. म्हणून फक्त आणि फक्त प्युअर नास्तिक एकच दर्शन आहे जगात. प्युअर नास्तिक एकच दर्शन आहे. मग ते अर्ध नास्तिक आहेत. जैन आणि बौद्धांना काय म्हणायचं? अर्ध नास्तिक. हा, हे सांगायचं होतं मला ह्या तत्वावरती. आता वर्गीकरण एक हे तर सामान्य माहिती आहे, पण नास्तिक का नाही तर फक्त वेद प्रामाण्य नाही म्हणून नास्तिक म्हणतो, परंतु बाकीच्या गोष्टीमुळे ते आस्तिक ठरतात. माझं हा, मला त्याचा पासवर्ड सांगा आपला पलीकडचा. पासवर्ड मला नाही बोलत तुम्ही, म्यूट करा. सॉरी सर. हा, पासवर्ड नाही माझ्याकडे. तर अपूर्ण नास्तिक आहेत, पूर्ण नास्तिक श्रेणीला येत नाही, आणि पूर्ण आस्तिक पण नाही येत, पूर्ण आस्तिक पण नाही येत. हे दोन पूर्ण आस्तिक पण नाहीत आणि पूर्ण नास्तिक पण नाहीत, ते मध्ये आहेत, बरोबर आहे. परंतु हे सगळेच्या सगळे दर्शनाच्या श्रेणीमध्ये येतात. ह्याला दर्शन म्हणलं जातं. दर्शन म्हणजे दर्शन नाही, बरं अर्थ तर माहिती आहे, सांगायची गरज नाही ना परत. दर्शन म्हणजे काय? तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या श्रेणीमध्ये येतात. मात्र चार्वाक सुद्धा येतं. तर एक ठरलं. मग ईश्वर न मानणारे सांख्य आणखी काय आहे, मीमांसा, तरी पण ते आस्तिक श्रेणीमध्ये येतात वेद प्रामाण्यामुळे. त्यांना म्हणायचं अपूर्ण आस्तिक. अपूर्ण आस्तिक म्हणायला येईल त्यांना, ठीक आहे. अपूर्ण आस्तिक, अपूर्ण नास्तिक, किंवा अर्ध नास्तिक, अर्ध आस्तिक, किंवा अर्ध आस्तिक नास्तिक, जे काय म्हणायचं ते म्हणा. म्हणजे आपण करायचं विचार, बरं का, तयार. आता शब्द किती नाही, अर्थानं झालं. तर आता मग वर्गीकरण झालं. मग हे चार्वाक दर्शनाची एकमेव नास्तिक दर्शन आहे, प्युअर नास्तिक आहे. अपूर्ण नास्तिक दर्शन पुन्हा सांगा एकदा. नाही, पूर्ण नास्तिक हो. चुकलं. हा, पूर्ण नास्तिक हो. म्यूट करावं, कुणाचा इथं आवाज येतोय किंवा अनम्यूट करून बोलायचं स्पष्ट. हा, तर पूर्ण नास्तिक एकमेवच आहे, त्यामुळंच हे गरजेचं आहे. तिथं काहीच नाही, कशाच भीडभाड नाही भीडभाड. तुका म्हणे सानाथोर. त्यांना वेदाची भीड नाही, देवाची भीड नाही, कुणाची भीडभाड धरत नाही. ते सगळ्यांना सरळ मोकळं करतं. म्हणून त्यालाच चार्वाक दर्शन म्हणतात. तर या चार्वाक दर्शनाच्या नावाविषयी थोडंसं पाहूया. तरी परीक्षेत आलेले प्रश्न, आपल्या यम योगशास्त्रामध्ये आलेले प्रश्न, कारण अत्यंत छोटच आहे दर्शन ते. काय प्रश्न आलेले आहेत पहा. तर चार्वाक दर्शनानुसार किंवा नास्तिक दर्शनानुसार जीवाचे स्वरूप आपल्याला तत्वज्ञानात काय आहे? जीव, जगत, ईश्वर आणि अविद्या. पण त्यापैकी काय आहे? एक जीवाचं स्वरूप विचारलेलं आहे. त्यानंतर चार्वाकांचा प्रमाण विचार सांगा. हे तर 8 ते 9 वेळा आलेला आहे प्रश्न. चार्वाकांचा प्रमाण विचार सांगा. त्यानंतर चार्वाकांचा अनुमानाविषयीचा आक्षेप, म्हणजे अनुमान मानत नाही तर का मानत नाही त्याच्याविषयीचा आक्षेप, हे एकदा आलाय प्रश्न. त्यानंतर चार्वाकानुसार जीव आणि जगत, एकदा जीवाचं स्वरूप म्हणून आलेलं आहे, एकदा जीव आणि जगत या अर्थाने असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रत्यक्षम एव प्रमाणम, हे एक टिपा आलेली आहे, म्हणजे प्रमाणच विचारलंय, म्हणजे प्रमाणच डबल आणखी 9व्या वेळा 10व्या वेळा हेच झालं. त्यानंतर नास्तिक दर्शनामधील प्रमाण संकल्पना, आणखी काय झालं? प्रमाणाच आलेलं आहे. त्यामुळं ज्यांना मध्यम मार्ग पाहिजे की ह्याच्यावर चाललेला प्रश्न आपल्याला लिहिताच येईल, त्याला काही येतच नाही, बरोबर आहे. तर परीक्षेसाठी अवघड नाही, परंतु समजणं गरजेचं आहे. म्हणून आपण एवढा प्रयत्न करत आहोत. कारण मी पण आस्तिक आहे बरं का, हे सांगतोय बरं का. कोणी नास्तिक म्हणून नये मला, मी आस्तिक आहे. गंध लेवतो, शेंडी, शिखा, सूत्र सगळं धारण करतो, त्रिपुंड, ऊर्ध्वपुंड सगळ्या प्रक्रिया करतो, पूजा पाठ सगळे नियमाने करतो, स्वाध्याय जप अनुष्ठान मी सगळं करतो. त्यामुळे पुन्हा मला कुणी काही असं म्हणू नये, वारकऱ्याने विशेष करून. इथे कुणी असतील सुप्त गुपचूप तर कुणी असा आक्षेप घेऊ नये बरं का. मी अभिनय करतोय माझा, हे पण गरजेचं आहे बरं का. आधी सांगितलंय मी, म्हणून प्रार्थना घेतली मी अगोदर. मी प्रार्थना यासाठी घेतली आहे, इथून इथपर्यंत सर्वांची प्रार्थना करून सांगितलोय मी, माफी मागून. तर मला सुरुवातीला वाटलं होतं सर की काय वाटलं? एखादी प्रार्थना या रांगेमध्ये तुम्ही ह्याची पण करता काय, म्हणून नास्तिकाची प्रार्थना एखादी. प्रार्थनाच नाही, काय करावं, करणार होतं प्रार्थना मी. मी हुडकलं ते पण नास्तिक हे पण म्हणले बघा, डाळिंबे सर की नास्तिक पण करतो म्हणे. नाही, नास्तिक म्हणायचंच नाही. मग त्याला नास्तिकात जर तत्वच नाही, जो प्युअर नास्तिक आहे त्याला जर देवच मान्य नाही आणि मनानेच मान्य नाही, तर कशाला देव त्याला आहे बरं? त्यानं प्रार्थना करेलच कसं बरं?
प्रार्थना म्हणजे हो का? विनंती व्यक्तीला काम करावं म्हणून. ईश्वरी सत्ता नाही मानत तो, ईश्वरी सत्ता मानतच नाही, त्याला काही संबंधच नाही. म्हणून मी पण शोधलं सांख्याची, योगाची, न्यायाची, प्रत्येक ऋषींची. अगोदर पतंजलीची केली, अगोदर कृष्ण वंदे जगद्गुरु. महाभारताची प्रार्थना आहे बघा, नारायणम नमस्कृत्वा. महाभारतातील सुरुवातीला नारायणम नमस्कृत्वा हे आहे. पंडित मदन मोहन मालवीय कदाचित बरं का चुकलं असेल तर हे करा. तर ते नारायण नावाचा 8 ते 9 वेळा उच्चार करूनच बाहेर पडायचे म्हणे. नारायण नामाचं स्मरण करूनच जात होते म्हणे. कदाचित दुसरे पण असू शकतात. असो, नारायण झालं, सरस्वती झालं, कृष्ण भगवान झाले जगद्गुरु. त्यानंतर सगळे शंकराचार्यांचंही अध्ययन केलं, कारण अद्वैत वेदांतालाही मी बोलतोच त्याच्यावरही. तर ते सुरू करूयात आपण विषयाला. तर नास्तिक दर्शनाचा विषय असा आहे पहा. तर हे प्युअर नास्तिक आहे चार्वाक. आपण पाहत आहोत चार्वाक. तर चार्वाक शब्दाची उत्पत्ती कशी झाली, व्युत्पत्ती कशी आहे. तर कोणी म्हणतात त्याला चारुवाक. हे घेतलं का लिहून तुम्ही? नास्तिकतेची कसोटी काय आहे ठरवलं जातं कोण्या गोष्टीमुळे? 4 गोष्टी घेतल्या लिहून. मग त्यामुळे आस्तिक, नास्तिक, पूर्ण नास्तिक हे पण तुम्हाला कळालेलंच आहे किंवा लिहून घेतलेलं आहे तुम्ही. पूर्ण तर एकमेव पूर्ण आस्तिक असणार 100% नास्तिक म्हणजे चार्वाकाचं आहे फक्त. तर हे चार्वाक एवढं कसं आहे, याचा उपयोग सुद्धा कसा आहे मी अंतिम सांगणार आहे शेवटी. तर चार्वाक दर्शनाचे प्रवर्तक कोण आहेत? जसं सांख्याचे, न्यायाचे, वैशेषिकाचे पण सांगतो, तसं चार्वाक दर्शनाचे प्रवर्तक कोण आहेत? बृहस्पती म्हणले जातात, देवगुरु बृहस्पती. त्यानंतर देवगुरु बृहस्पती म्हणतात. त्यानंतर चार्वाक सुद्धा काही ठिकाणी आलेले की चार्वाक सुद्धा याचे प्रवर्तक आहेत, किंवा असं म्हणलं जातं की बृहस्पतीच प्रवर्तक आहेत आणि देवगुरु बृहस्पती यांचे पटशिष्य किंवा शिष्य हे चार्वाक होते, असंही सांगितलं जातं. तर चार्वाकही म्हणता येईल. या दर्शनाचे 3 नाव आहेत, प्रसिद्ध नावं 3 आहेत त्याला. तसे नाव अनेक देता येतील. काय? चार्वाक दर्शन, लोकायत दर्शन, चार्वाक लोकायत दुसरं, आणि तिसरं नाव बार्हस्पत्य. बृहस्पतीवरनं बृहस्पत्य असं अर्थ होतो याचा. हे 3 झाले, हे झाले प्रवर्तक झाले. आता यांचे ग्रंथ कोणते आहेत? योगदर्शन कुण्या ग्रंथात आहे? योगदर्शन व्यास भाष्य. नाही, योगदर्शन म्हणलं, योगसूत्रात आहे. पतंजली. न्यायदर्शन कुठं आहे? न्यायसूत्र ग्रंथ आहे. वेदांत दर्शन कुठं आहे? वेदांत सूत्र आहेत, हे सूत्र ग्रंथ आहेत. तसं जैन सूत्र आहेत, बौद्धांचे ग्रंथ आहेत, सर्वांचे ग्रंथ आहेत. परंतु जैन दर्शनाच्या अभ्यासामध्ये सर्वात मोठी अडचण आहे की त्या ग्रंथाचा अभाव, चार्वाकाचा, चार्वाक दर्शनामधला हा अभाव आहे. कारण काय आहे तर हे महात्मा चार्वाकांना खरे महात्मा आहेत बरं का. महात्मा हेच आहेत खरं, जगत कल्याण यानेच केलेलं आहे. परंतु विरोधी मताच्या लोकांनी तर यांचा विचार नष्ट केला. जसं की आपण काय म्हणतो, नालंदा, तक्षशिला हे विद्यापीठ होते. किती दिवस नालंदामध्ये आग लावली होती कोणीतरी विधर्म्यांनी आणि जळाले, बरोबर आहे? खिलजीनी लावली होती. ठीक आहे, म्हणजे आपल्याला विचार रुचत नाही, पचत नाही. मग आपला विचार रुजवण्यासाठी कशाने, वैचारिक किंवा शास्त्रार्थाद्वारे करण्याची त्यांच्याकडे पद्धत नाही, म्हणून दर्शन श्रेणीमध्ये येत नाहीत म्हणलं ना मी. कारण त्यांच्याकडे दर्शनच नाही, तर ते व्याख्यान कौशल्याने पराजित नाही करू शकत. परंतु भारत ही पंडितांची भूमी आहे आणि भारतामध्ये शास्त्रार्थच प्रधान आहे, शस्त्र नंतर आहे बरं का. शस्त्राने नाही, धर्म परिवर्तन हे शस्त्राद्वारे नाही. आपल्याकडे विचार परिवर्तनाद्वारे आहे. तू तर माझा शिष्य हो, नाही तर मी तुझा शिष्य होतो. तू पण बस, मी पण बसतो पुढं. तू मला हरव, मी तुला हरवतो. कशाने? विचाराने विचाराला हरवायचं आणि विचारांद्वारे पराजित झाल्यानंतर तुझा विचार मी स्वीकारेन. जेमिनी काय होतं नाव त्यांचं,
शंकराचार्यांचा आणि शास्त्रार्थ झाला बघा. मंडन मिश्र. मंडन मिश्र. मंडन मिश्रां किती कट्टर मीमांसक होते आणि शंकराचार्याने पराजित केलं त्यांना. शरण आले, शिष्य झालेत ते. असे कित्येक सांगता येतील आपल्याला उदाहरणं. किती शिष्य झालेत शस्त्र बळाने नाही, शास्त्र बळाने. कशाने? शास्त्र बळाने. म्हणून भारत ही भूमी भारतच आहे. भारत ज्ञानामध्ये रत आहे. त्यामुळे इथे ज्ञानाची वानवा नाही. खूप ज्ञानी आहेत लोक. त्यामुळे जर आपल्याला ह्या थोडस जरी तत्व कळालं तर आपल्याला वाटेल की आपलं आयुष्य कमी आहे खूपच. यासाठी म्हणून प्रयत्न आहे. चला विषयाकडे येऊया. तर असं जसं केलं तसं ह्या आस्तिक लोकांनी सुद्धा हे केलेलं आहे. हे चुकीचंच आहे सांगतोय मी. विचाराला विचाराने पराजित करायचं. विचाराला विचाराने पराजित करायचं सोडून विचाराला नष्ट केले शस्त्रबळाने, अस्त्रबळाने, ताकदीच्या जोरावरती हे करणं मान्य नाही. परंतु हे झालेलं आहे कदाचित. असं सांगितलं जातं की एक ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, काहीही हरवता येईल, चार्वाकांचा पराभव करता येत नाही. चार्वाकांचा पराभव करता येत नाही असंही शास्त्रकार म्हणतात बरं का. चार्वाकांचा पराभव करता येत नाही. कोणत्या शास्त्रात म्हणजे संस्कृत मध्ये आहे, मी वाटलं तर हे टाकतो पुन्हा नंतर एकदा बरं का. चार्वाकांचा पराभव विचाराने करता येतच नाही, म्हणून मग असले कारस्थान केलेत. मी चार्वाक आहे म्हणून मत सांगतोय बरं का. आता आज मी चार्वाक आहे आणि ते मी माझं मत ठेवत आहे. तर चार्वाकांचा पराभव कशाच्या बळावरती करता आला नाही, शास्त्रार्थाने करता येत नाही. म्हणून अशा लोकांनी काय केलं म्हणजे त्याच्यात सगळेच आले बरं का आस्तिक बरं का. मी पण आलो धार्मिक. त्यामध्ये धार्मिक लोकांनी हे खंडित केलेलं आहे, त्यांना नष्ट केलेलं आहे. मग आता सांगा मग कशावर चार्वाक दर्शन सांगायचं आपण. तर सर्वदर्शन संग्रह नामक माधवाचार्यांचा ग्रंथ आहे. कुणाचा ग्रंथ आहे? माधवाचार्यांचा सर्वदर्शन संग्रह. त्यामध्ये सगळ्या दर्शनाचा त्यांनी संग्रह केलेला आहे. त्यामध्ये मुख्यपणे सहा दर्शनांचं एकत्रित केलेलं आहे त्यांनी. 16 केलेला आहे. तर त्यातून काही सूत्र आलेले आहेत आणि मी खूप सूत्र गोळा केलेत बरं. खूप सूत्र सुद्धा गोळा केले जसे योग दर्शनासारखे क्रमाने सुद्धा कुठून मिळवलेले आहेत. म्हणूनच जास्त अध्ययन केलंय म्हणलं मी, कारण हे मिळत नाहीत कुठेच. त्यानंतर याची ग्रंथसंपदा कुठेच निश्चित नाही. एक त्यानंतर सर्वदर्शन संग्रहामधून मिळतात किंवा विरोधी लोकांकडून एक मिळतात. विरोधी म्हणजे कोण? शंकराचार्यांच्या शांकर भाष्यामध्ये म्हणजे चार्वाक असं म्हणतात तर त्यांचं खंडन असं करतोय म्हणून त्यांच्या विरोधकांनी केलेलं आहे बरं का. म्हणजे खंडन करत असताना कळालं का, म्हणजे आपण योग दर्शनात म्हणून कैवल्य पादामध्ये पाहिले तुम्ही बघा. आता जे एम योगा पूर्ण झालेले त्यांना माहिती आहे. कैवल्य पादामध्ये बघा खंडन केलंय बघा. कशा अनात्मवाद्यांचं खंडन केलंय, क्षणिकवाद्यांचं खंडन केलेलं आहे. कोण? महर्षी पतंजली यांनी. बरोबर आहे का. नास्तिकवाद्यांचं, देहात्मवाद्यांचं खंडन केलेलं आहे. अद्वैतवाद्यांचं सुद्धा खंडन केलेलं आहे. म्हणजे खंडन करत असताना त्यांनी म्हणलेलं आहे की हे असं म्हणतात तर ह्याला उत्तर असे. मग अशा अर्थाने सूत्र गोळा करावे लागतात. मग कधी शंकराचार्यांनी चार्वाकाचं खंडन करण्यासाठी म्हणजे चार्वाकांच्या विरोधी बोलताना म्हणजे चार्वाकांचा प्रश्न आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून सूत्र सापडतात काय की शंकराचार्यांच्या ग्रंथामध्ये वैशेषिक, न्याय दर्शन, बौद्ध दर्शन, जैन दर्शन इत्यादी सर्व दर्शन जे चार्वाक विरोधी आहेत त्या विरोधकाकडूनच यांचे सूत्र गोळा करत मिळतात. त्यानंतर आणखी कुठून मिळतात तर व्यवहारामध्ये अनेक पुराणामध्ये चार्वाक दर्शनाचा उल्लेख आलेला आहे. अनेक पुराणामध्ये झालं, आगम ग्रंथामध्ये झालं, साहित्यामध्ये, नाटकांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे बरं का. लोकायत. हा, बृहदारण्यक, श्वेताश्वतर, कठोपनिषद बरं का. म्हणून आस्तिक शिरोमणी चार्वाक म्हणून आह साळुंके यांचं एक पुस्तक आहे बरं का. त्याने चार्वाकांना आस्तिक शिरोमणी चार्वाक म्हणलेलं आहे. तर ते वेदातच हे मत सुद्धा आलेलं आहे. परत भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. चार्वाक दर्शनामधूनच आयुर्वेद दर्शन चांगलं प्रगत झालेलं आहे. चार्वाक दर्शनामधूनच भौतिक विकास झालेला आहे. चार्वाक लोकायत दर्शनामधूनच कामशास्त्र आलेलं आहे. त्यातूनच अर्थशास्त्र आलेलं आहे. असं कित्येक ठिकाणी आपल्याला सांगता येईल, परंतु तो शोध प्रबंध होईल आपला. तर त्यामुळे ते न सांगता
काय सांगत होतो, विष्णू पुराणामध्ये आलेला आहे, महाभारतामध्ये आलेला आहे, आपद धर्म नावाचं एक प्रकरण आहे महाभारतामध्ये, तिथे तर खूप आलेला आहे विषय. तर मग ते विषय नाही गरजेचा, म्हणून मी थोडं थोडं सांगणार आहे. तर काय विषय कळाला, इथे काय सांगायचं होतं मला, की चार्वाक दर्शनाचा निश्चित सूत्रबद्ध ग्रंथ सापडत नाही. मग कसं याचा अभ्यास करायचा, तर विरोधकाच्या ग्रंथातून अभ्यास करायचा, त्यानंतर विविध ठिकाणी आलेल्या संग्रहातून अभ्यास करायचा. आणि ग्रंथ उपलब्ध असलेला म्हणजे काय आहे, तर कोणता ग्रंथ आहे, नाव काय सांगितलं होतं मी, 3 ह्याचे प्रमुख कोण आहेत, काय म्हणू, सर्वदर्शन संग्रह, सर्वदर्शन संग्रह, आणि माधवाचार्य. चार्वाक सूत्र घडतात तिथून. परंतु बारहस्पत्य सूत्र हा ग्रंथ उपलब्ध आहे. आणखी चार्वाक पाहायचं असेल तर कुठून पाहावं लागेल, कोणत्या सूत्रातून, चार्वाक सूत्र नाहीच सापडत, तर बारहस्पत्य सूत्र. परंतु त्यामध्ये राजनीती, अर्थनीती, राजाचा व्यवहार या गोष्टीचाही भरणा खूप आहे. तर त्यामुळे त्याच्याविषयी स्पष्टपणे आपल्याला चार्वाक दर्शनाची सगळे तत्व प्राप्त होत नाहीत, परंतु त्यातून अधिकांश भाग आपल्याला कळून जातो, समजून जातो. त्यानंतर बंगालमध्ये एक ग्रंथकार आहेत बरं का, काय त्यांचं नाव आहे बघा, इंग्लिशमध्ये आहे ते ग्रंथ, इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी, चट्टोपाध्याय देवी प्रसाद यांचा आहे लोकायत नावाचा ग्रंथ आहे. लोकायत, ए स्टडी इन ऑन्शियंट इंडियन मटेरियलिझम, पीपल पब्लिकेशन हाऊस, नवी दिल्ली यांचा ग्रंथ आहे. आणि हे खूप प्रसिद्ध आहे, चार्वाकांचा त्यांनी खूप मोठा संग्रह केलेला आहे. परत त्यांचा चार्वाक लोकायत ग्रंथ आहे. दक्षिणारंजन शास्त्री यांचा आहे, प्रदीप गोखले यांचा आहे, मॅकडोनाल्ड कीथ यांचा पण आहे, बोस मनिंदर मोहन भट्टाचार्य आहेत, भांडारकर आहेत, आनंद झा आहेत, सर्वानंद पाठक आहेत, अनेक अनेक ग्रंथ आहेत. मराठी ग्रंथ म्हणले तर मराठी ग्रंथाची नावं सांगतो मी. मराठी ग्रंथ चार्वाक समीक्षा गणेश थिटे यांचा आहे, सदाशिव आठवले यांचं चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान हा ग्रंथ आहे. नरहर कुरुंदकर आहेत, आह साळुंके यांचा आहे, आस्तिक शिरोमणी चार्वाक नावाचं पुस्तक. असे अनेक मराठीमध्ये लिहिलेले आहेत. परंतु हे ग्रंथ लिहिलेले आहेत म्हणजे संग्रहातून, लोकोक्तीतून, पुराणातून, महाभारतातून, उपनिषदातून इत्यादी इत्यादी विरोधी मतांमधून गोळा करून यांनी अध्ययन केलेलं आहे. जर त्यांना चार्वाक दर्शनाचा समग्र अभ्यास करायचा तर त्यांनी मला स्वतंत्रपणे विचारावं, ग्रंथसूची मी देईल त्यांना. परत चार्वाक दर्शनाचा विषय कुठे कुठे येतो, वाल्मिकी रामायणामध्ये येतो, महाभारतातील आदी पर्वामध्ये येतो, महाभारतातील वन पर्वामध्ये येतो, महाभारतातील शांती पर्वात येतो. परत बौद्ध ग्रंथामध्ये, आता बौद्ध ग्रंथामध्ये तत्वसंग्रह नामक ग्रंथात येतं. त्यानंतर सद्धर्म नामक मग बौद्ध आकार ग्रंथमाला बौद्ध या ग्रंथामध्ये येतं. पुंडलिक सूत्र नावाचं आहे, वाराणसी प्रकाशनचं आहे. बौद्धाचे ग्रंथ सांगतो बरं, हे 4-5 आहे. परंतु मिलिंदपन्न या ग्रंथांमध्ये सुद्धा चार्वाक दर्शनाचा उल्लेख येतो. त्यानंतर मग आपण वैदिक तर सांगितले, वेदामध्ये आलेला आहे, विष्णू पुराणामध्ये आलेला आहे, हरिवंश पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे चार्वाक दर्शनाची जी दार्शनिक मांडणी झालेली आहे, तर ते अथ योगानुशासनम योगश्चित्तवृत्ती निरोधः तदा दुष्टस्वरूपेव स्थानम वृत्तिसारूप्यम इतरत्र, जसं योगाचे सूत्र आहेत तसे प्राप्त होतात का, नाही, एक लगट, एक ग्रंथ नाहीये. किंवा मग वेदांत दर्शनाचे कसे सूत्र आहेत, अथातो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यसेतः, दुसरं सूत्र पुढं ईक्षते ना शब्दम तत्तु समन्वयात शास्त्रयोनित्वात इत्यादी इत्यादी ब्रह्मसूत्र आहेत. तशा प्रकारचे प्रत्येक सूत्र आहेत, परंतु चार्वाक सूत्र नाहीयेत. परंतु सूत्र असे मी बोलले कारण इतरत्र आलेले आहेत. ते कुठं कुठं छोटे छोटे आलेले आहेत, तर सर्व दर्शन संग्रहामधून खूप जण घेतात. तर हे एक चुकीचंच केलेलं आहे बरं का, कारण विचाराला शस्त्राने मारता येत नाही बरं का, आणि मारू पण नाही. विचाराला शस्त्राने नाही मारलं पाहिजे, विचाराला विचारानेच मारलं पाहिजे, विचाराला विचारानेच मारलं पाहिजे. हे गोष्ट आपल्याला भारतीय दर्शन शिकवत आहे. तर इथून आपल्याला याचा अभ्यास होतो. मग आता हे अवघड एक पहिली गोष्ट. मग हे का केलं असेल, तर सगळ्याच ग्रंथामध्ये बौद्ध म्हणतात चार्वाकाच्या जवळ बसू नका, चार्वाक मत ऐकू नका. जैन तसेच म्हणतात त्यांच्या जवळ बसू नका, त्यांचं ऐकू नका. धार्मिक लोक प्रत्येक जण तसंच म्हणतात, ए नास्तिक आहे, नास्तिक आहे, नास्तिक आहे. असं 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 एवढं केलं बाबा, या काळात करतात. त्या काळात काय असेल बघा तुम्ही, तरी त्या महात्म्यांनी टिकवलं चार्वाकांनी बरं का.
चारवाक महाराजांनी एवढं टिकवलं, इथपर्यंत आणलं, आपल्याला काहीतरी ठेवलं, म्हणजे जगावर त्यांचे खूप उपकार आहेत, पाश्चिमात्य देशावर सुद्धा त्यांचे उपकार आहेत. तर हे खूप त्यामुळे नष्ट झालेले ग्रंथ आहेत. त्यामुळे ग्रंथसंपदा एक निश्चित नाही. मग ग्रंथाचे नावं सांगितलेत मी. मूळ संस्कृतचे कोणतं? सर्वदर्शन संग्रह. परत काय सांगितलं मी? बारहस्पत्य सूत्र सूत्र हे संस्कृत मधला ग्रंथ उपलब्ध आहे. आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा सगळ्या दर्शनाचे अनेक ग्रंथ आहेत बरं का, अध्ययन करणाऱ्यांसाठी. किंवा इतर पाहिजे असतील तर मला पर्सनली विचारा, अनेक ग्रंथ सांगतो. जवळपास 150 ते 200 ग्रंथ आहेत दर्शनावरती इथे, आपल्या इथे. कोणता विषय झाला? ग्रंथ झाला एक. काय झालं? प्रणेता ग्रंथ. आता यांच्या तत्वज्ञानाला नाव काय प्राप्त झालं? चारवाक दर्शन, लोकायत दर्शन, आणखी एक बारहस्पत्य सूत्र किंवा बारहस्पत्य दर्शन. यालाच पुन्हा मग काय नाव आहेत? याला वाद या अर्थाने. वाद कोणते म्हणता येतील? सत्कार्यवाद कुणाचा आहे? योग संख्याचा. विवर्तवाद, अजातवाद, परिणामवाद, आरंभवाद, असत ख्यातिवाद. हे तसे यांचा वाद कोणता आहे? अनात्मवाद. यांचा वाद कोणता आहे? अनात्मवाद. दुसरं निरीश्वरवाद. निरीश्वरवाद. परत पुढे काय? भौतिकवाद. भौतिकवाद. देहात्मवाद. देहात्मवाद. सुखवाद. सुख. अनेक आणखी सांगता येतील गोष्टी. तर यातूनच काय अभिप्रेत आहे? तर त्यांचा देहात्मवाद म्हणजे देहच आत्मा आहे, असा एक त्यांचा सिद्धांत आहे. या अर्थाने वेगवेगळे अर्थ पाहू. याचे नाव झाले वेगवेगळी. आता या बृहस्पती किंवा चारवाक याबाबत एक असा विचार आहे की चारवाक म्हणजे एक व्यक्ती आहे म्हणतात. कोणी असंही मत आहेत काही अध्ययन केल्यानंतर. चारवाक हा एक व्यक्ती आहे अशा अर्थाने काही विषय आहेत. चारवाक हे एक नाव पडलेलं आहे या अर्थानेही काही विचार आहेत या दर्शनाबाबतीत विचारवंतांचे. त्यानंतर पुन्हा बृहस्पतींनीच हे दर्शन केलेलं आहे आणि चारवाक नाव पडलेलं आहे. चारवाक नावाचं कोणताच ग्रंथ उपलब्ध नाही असंही काही जणांचं मत आहे. परंतु खूप संशोधकांनी असं म्हटलेलं आहे, संशोधनही मी पाहिले त्याच्या बाबतीतचे, तर खूप संशोधकांनी असं म्हणलेलं आहे की चारवाक दर्शनाचे सूत्रग्रंथ उपलब्ध होते. सूत्रग्रंथ उपलब्ध होते, नष्ट केलेले आहेत अशा अर्थानेही अंतिम संशोधन बरं का. संशोधन पद्धती इथे कारणीभूत. कोणत्या गोष्टीचं संशोधन केलं जातं ते कुठून केलं जातं? पद्धती आहे आपल्याला पेपर म्हणूनच आहे कंपल्सरी. ते कळालं की आपल्याला कळेल. आता म्हणलं की कसं काय नष्ट झाले विचार आला तुम्हाला, ही झाली समस्या. चारवाक माणूस होता का उगा नाव पडलंय हे काय तुम्हाला झाली समस्या. आता ती सोडवायची म्हणजे संशोधन पद्धती आहे. आता त्याला घ्यायचं आणि विचार करायचा, अभ्यास करायचं आणि मांडणी करायचं, झालं ते PhD झाली त्याच्यावरती. मग तुम्ही एक म्हणणार नाही चारवाक एक व्यक्ती नव्हता, तर चारवाक एक मताचं नाव होतं. किंवा तुम्ही म्हणू शकता हे विद्वानांना खोडावं लागतं बरं का, पण एवढ्या विद्वानांना हरवावं लागतं. तुम्ही जे आतापर्यंत चट्टोपाध्याय वगैरे वगैरे सांगितलं, ह्यांनी काय म्हणलं की लोकायत दर्शन हे बृहस्पतींचे शिष्य आहेत चारवाक, आणि चारवाक सूत्रही उपलब्ध होते असं म्हटलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की नाही नाही असं नाही, हे आपण संशोधनावरती म्हणू शकतो. मग ते करत असताना आपल्याला इतर संशोधन सुद्धा अभ्यासावे लागतील. तर त्यासंबंधी खूप पुस्तक आहेत. एक आहे बघा, चारवाक दर्शन की शास्त्रीय समीक्षा नामक, खूप सुंदर पुस्तक आहे. डॉक्टर सर्वानंद पाठक यांचं आहे, वाराणसीचेच आहेत बरं का. चौखंबावरनं मागून घेतलंय मी पुस्तक हे. सर्वानंद पाठक, चौखंबा विद्याभवन वाराणसी, इथलं त्यांनी शास्त्रीय समीक्षा म्हणून केलेलं आहे. तर याने तर एवढं सांगितलं बघा, वेदामधलं सांगितलं, सगळं वेदच नास्तिक आहे वाटलं मला तरी. हे संशोधनाचं महत्व आहे बरं का. त्याने वेदामध्येच किती आलं हे सांगितलं, हे संशोधनाचं महत्व आहे. नाहीतर आपण नाही चारवाक चारवाक ऐकून ऐकून असंच होतं. यांनी खूप सुंदर मांडलेलं आहे. अनेक ग्रंथकारही खूप आहेत. तर एक झालं बृहस्पतींचे शिष्य आहेत. त्यानंतर बृहस्पतींनी चारवाक सूत्र लिहिलेले आहेत, नास्तिक सूत्र लिहिलेले आहेत. चारवाकांनी प्रचार केला, हे प्रचारक आहेत.
असंही एक मत आहे. पुन्हा काही जणांचं मत आहे की लोकायत हे नाव आहे आणि ते लोकांमध्ये रूढ झालेलं आहे, कारण सर्व लोक हे असेच वागतात म्हणून याला लोकायत म्हणतात. तर त्यामुळे हे लोकात प्रसिद्ध आहे. हे काही कुणा एकाचं मत नाही, हे विशिष्ट कोणी बृहस्पती पण नाहीत, चार्वाक पण नाहीत, असं कुणीच एक ग्रंथ केलेला नाही. अशा पण मताचे काही आहे. परंतु ग्रंथ सापडत असल्याने याला लोकायत नावाचा एक विस्तार, लोक म्हणजे आणि आयतिक म्हणजे विस्तार, लोक आयत, लोकांमध्ये सर्वाधिक विस्तार असणारं दर्शन म्हणून याला म्हणायचं लोकायत. किंवा आणखी एक म्हणता येईल लोकांचा, जनाचा, सर्वांचा सहज प्रभाव, प्रवाह, प्रवाह बरं का, प्रभाव नाही, प्रवाह असणारा म्हणजे लोकायत. सर्वांचा बरं का, लय आस्तिक बनवणारे सुद्धा सांगतो, लय आस्तिक बनवतात का, ते पण नास्तिकच आहेत, उग कामापुरते आस्तिक आहेत, उग संधी साधू आस्तिक आहेत ते. परंतु सरळ स्वभाव हा प्रवाह रूपाने म्हणलं तर नास्तिकच आहे. त्यामुळं लोकायत हे सुद्धा याचं नाव आहे. परत चार वाक यासाठी काय केलं जातं अर्थ, चार त्याला 3 प्रकार विषय केले. चारू वाक, चारू म्हणजे चारू म्हणजे मनाला रुचणारे, मनाला रुचणारे, वाक म्हणजे वाणी, मनाला रुचण्यासारखं, आवडण्यासारखं बोललेलं म्हणजे चारवाक. असा अर्थानेही चारवाकाचा अर्थ केला जातो. लोकेशु आयतः लोकायतः असं याचा वापर केला जातो. कसा, लोकेशु आयतः लोकायतः. आता याचं हे झालं, नावाबद्दल झालं, याच्या ग्रंथाबद्दल झालं, याच्या प्रचारकाबद्दल झालं, याच्या प्रवर्तकाबद्दल विषय झाला बरं का. आपल्या नोट्समध्ये पण आहे एका वाक्यामध्ये, फक्त मी चर्चा करतो याबाबत. आता विषय कोणता येईल मग, तर आता या चारवाक दर्शनाचा इतिहास, या चारवाक दर्शनाचा आता काय पाहिलं पाहिजे, थोडक्यातच, हे जास्त नाही विस्तार, म्हणजे विस्तार खूप आहे, अभ्यासात आपल्याला छोटसच आहे. आता इतिहास पाहूया त्याचा. तर इतिहास कुठपर्यंत येतो, तर जेव्हापासून मानवसृष्टी आहे जेव्हापासून मानवसृष्टी आहे, जेव्हापासून माणूस विचार करतोय तेव्हापासून हे दर्शन आहे. जेव्हापासून, म्हणून सगळ्यात जुनं दर्शन म्हणायला काही हरकत नाही, सांख्य वगैरे म्हणायचं नाही. सगळ्यात जुनं दर्शन चारवाक आहे. कारण जसा मनुष्य प्राणी विचार करतो आहे, मनुष्य जन्माला आला तसा हा विचार विद्यमान आहे, परंतु बाकीचे विचार हळूहळू प्रगत झालेले आहेत. आणि चारवाक दर्शनामुळेच इतर विचार प्रगत झालेले आहेत बरं का. चारवाकांनी प्रश्न विचारले, चारवाकांनी हजेरी घेतली बरं का, म्हणून बाकीचे तयार झाले असे वेगवेगळे. म्हणून सगळेजण चारवाकाला बघतात. चारवाक एवढा काय म्हणून पैलवान मोठा आहे की कुणालाच घाबरत नाही, सगळे त्याला घाबरतात. सगळे चारवाकाला घाबरतात, चारवाक कुणाला घाबरत नाही. काही ठिकाणी तर म्हटलेलं आहे की चारवाकांचा, 23 श्लोक सांगतो मी तुम्हाला कुठं म्हटलेलं आहे, चारवाकांचा पराभव करणे हे कधीच शक्य नाही, चारवाकांचा प्रभाव कधीच होऊ शकत नाही. हे एक सांगणार वाक्य सांगतो. आलं लक्षात ठेव का. सर्व दर्शन संग्रहामध्ये बघा, म्हणून अशातूनच चारवाक दर्शन आलेलं आहे. पुढं सर्व दर्शनात काय म्हणलंय, दुच्छेदम हि चारवाकस्य चेष्टितम प्रायेव सर्व प्राणिनः, की चारवाकाला हरवण्याची दुचेष्टा करणं म्हणजे त्यांचं मताचं खंडन करणं हे जगातल्या कुण्याच प्राण्याला शक्य नाही. जगातल्या कुण्याच प्राण्याला शक्य नाही. म्हणून काय केलं ह्याने, ग्रंथालाच नष्ट करायचं केलं. अलग लक्षात. त्यामुळं चारवाक विचार किती प्रभावी आहे, किती मोठा आहे हे कळेल यातून. आता हे याची कथानक पाहूयात थोडस. इतिहास म्हणत होतो तर खूप जुना आहे. ऋग्वेदात त्याचा उल्लेख येतो, बृहदारण्यकात येतो, श्वेताश्वतर मध्ये तर खूप येतो, कठोपनिषदात सुद्धा, यमनचिकेता संवादामध्ये थोडासा उल्लेख आलेला आहे, महाभारतामध्ये खूप ठिकाणी आलेला आहे, विष्णू पुराणामध्ये आलेला आहे, वेदामध्ये, उपनिषदामध्ये आणि इतर दर्शन ग्रंथामध्ये, साहित्यामध्ये, कथानकांमध्ये खूप ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे. याचा प्रभाव खूप ठिकाणावर पडलेला आहे, तो काही मी सांगणार नाही. तर इतिहास असा झाला
तर मग या ग्रंथाबद्दल एक असं सांगितलं जातं बृहस्पतींबाबत, देवगुरु बृहस्पती, याचे प्रवर्तक कोण आहेत? देवगुरु बृहस्पती. मग हे देवाचे गुरु आहेत की हो, आणि ह्याने असं तसं केलं असेल मग, तर यासाठी एक कथा सांगितली जाते, आख्यायिका म्हणा, दंतकथा म्हणा, किंवा काय म्हणायचे ते म्हणा, परंतु कथा आलेल्या 2-4 मी उगाच स्पर्श करून जातो. आणि ह्या गोष्टीबाबत मी तुम्हाला PDF टाकतो, म्हणजे फोटो काढून वगैरे लिहून पाठवतो बरं का. म्हणजे ही जी गोष्टी फक्त मी स्पर्श करून पुढे जातोय. आपल्याला काय पाहिजे, अभ्यासक्रमाच्या बाहेर नाही जाणार आपण. आपल्याला काय पाहिजे, मूलतत्व दर्शनाची काय काय आहेत इथं, जीव, जगत, ईश्वर आणि अविद्या, हे दर्शन संपला विषय. मग ते करत असताना थोडं स्पर्श करून जातोय. स्पर्श करून जातोय म्हणजे लायब्ररीमधून काही पुस्तक घ्यायचं झालं तर घेऊ शकतात, किंवा अधिक वाचावं वाटलं, किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठं तर काहीतरी विचार आला तुम्हाला आणि याबाबत बोलायचंय तर वाटलं तर सांगता येईल. यासाठी म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. तर कथानक कसं आलेलं आहे, कथा कशी सांगितली जाते, तर देवगुरु बृहस्पती नर्मदा तीरावरती काही राक्षस, नाव काहीतरी सांगितले त्याचं, श्रौत यज्ञ करत होते. काय करत होते? श्रौत यज्ञ करत होती. मग देवतांना भीती वाटायला लागली. भिकुरडेच असतात देव बरं का. देवांना भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागली, आता कसं व्हायचं आपलं. मग त्यांनी विनंती केली आता देवाकडे, कसं करायचं आता, आपलं इंद्रपद जातंय. कारण भोगवादीच होते ते सुद्धा, त्यामुळे भेट होते लगे. भोगवादी भेटतो बरं का. त्याग करणारा कोणीच भेट नाही. ज्यानं तत्व जाणणार आहे तो कधीच भीत नाही. जो भोगेच्छा धारक आहे तोच भीत असतो. तर ते भिले आणि मग विष्णूंना शरण गेले. त्यांनी मग एक पुरुष तयार केला भगवान महाविष्णूंनी. त्याचं नाव होतं मोहमाया नामक. विष्णू पुराणात आलेली कथा आहे बहुतेक. मोहमाया नामक पुरुष होता. ते आला आणि मग त्यांनी प्रचार केला. आणखी एक त्यांनी काय सांगितलं, मग चार्वाक दर्शनासाठी बृहस्पतींनीच नास्तिकवादाचा विचार तयार केला. कशासाठी? तर वेदाच्या रक्षणासाठी. बोललोय दुधगावकर सरांना मी बरं का. दुधगावकर सरांना बोललोय मी सुद्धा याबाबत बरं का. वेदाचं रक्षण किती महत्वाचं आहे. तर यासाठी त्यांनी नास्तिक विचार हे केले, किंवा मग यासाठी त्यांनी वेदाच्या रक्षणासाठी कसं रक्षण होतं ते भाग वेगळा आहे, ऐका. किंवा परंतु यज्ञयागादिक करण्याने ताकद मिळेल, पुण्यवान होतील, त्यांची शक्ती वाढेल, हे वाढू देऊ नये म्हणून वेद विरोधी वागायला लावण्यासाठी या नास्तिक दर्शनाची उत्पत्ती केलेली आहे असं सांगितलं जातं. किंवा परत त्यांच्या प्रिया स्त्रिया आणखी एक सांगितलं जातं बरं का. पुरुषाच्या स्त्रियाच्या हातामध्ये जीवन आहे म्हणतात, किंवा काय सांगतात, पतिव्रता स्त्री. आपल्याकडे माहितीच आहे बघा, पतिव्रता स्त्री खूप पुण्य असतं, महात्म्य असतं. त्याच्यावरती नवरा टिकून असतो म्हणे. जेवढी पतिव्रता स्त्री आहे तिच्या पुण्याईवरती नवरा यशस्वी होत असतो. मग असं आहे बघा, जेवढे चांगले लोक त्यांच्या बायका चांगल्या नसतात, देवाच्या बायका चांगल्या नसतात. आता व्यवहारामध्ये तसंच आहे. परंतु राक्षसाच्या बायका लई चांगल्या असतात. राक्षसाच्या बायका चांगल्या असतात. तुम्ही बघा व्यवहारामध्ये, जे लई सौम्य माणूस आहे, हुशार माणूस आहे, त्याला बायको कधी चांगलं म्हणत नाही, चांगलं बोलत नसतात. आणि म्हणूनच ओळखायचं की अरे आपण चांगले झालो खरंच. आणि परंतु पिणारा, गांजा, गुटखा, मावा काही करणारा असू द्या, बाया मात्र सांगत नाही त्यांच्या, स्त्रिया बरं का. आपल्या भाषेत बोलतोय मी. अशांच्या मात्र इंदुरीकर महाराज सुद्धा म्हणतात बघा, पिणाऱ्याच्या बायकालाही चांगल्या असतात, नालीतून काढून धुवून आणून ठेवतात, बरोबर आहे. आणि त्याचे सासरे वगैरे सगळे सहाय्यक असतात, म्हणून सुद्धा देत नाही. परंतु चांगल्याच्या बायका, कुठं गेलतो, उशीर कस काय झाला, काय बी करता, कुणाच्या बिनादाला लागता, तुम्हाला काही कळत नाही असं बोलतात. म्हणून ते अगोदरपासूनच आहे. राक्षसांच्या बायका पतिव्रता असतात. म्हणजे पतिव्रता शब्दाचा बरं का असा अर्थ घेऊ नका, काही विशेष घेऊ नका, आज्ञाधारक असतात असं घ्या अर्थ. म्हणजे विषयाकडे यायचंय मला बरं का. असं अगोदरपासूनच आहे. तर मग राक्षसांना हरवणं खूप जड जात होतं. कुणाला? देवांना. कारण तर त्यांच्या बायका खूप पतिव्रता होत्या. आता कसं करायचं, कसं करायचं मग? तर त्यांचं पातिव्रत्य खंडन करण्यासाठी त्यांचा पतिव्रता धर्म, जसं एक पत्नीव्रत म्हटलं जातं तसं एक पतिव्रता हे खंडित करण्यासाठी, भोगलालसा निर्माण करण्यासाठी, भोगात प्रवृत्ती करून देण्यासाठी, कामभावनेचा विकार उत्पन्न करण्यासाठी,
काय केलेलं आहे, हे दर्शन तयार केलेलं आहे देवतांमार्फत, असं सुद्धा एक सांगितलं जातं. मी मतं टाकतोय तुमच्या पुढं यासाठी सुद्धा. म्हणून आहे उल्लेख ग्रंथाचं मन पुन्हा या पर्सनली मला विचारा. तर यातून कोण पुराणामध्ये उल्लेख आहे, 10 पती केलेले आहेत कुणीतरी, 10 विवाह केलेत म्हणे. परत कोण काय केलंय, कोण काय केलंय ह्याचा उल्लेख आहे वेगळा संशोधनामध्ये बरं का. हे जे लेखक आहेत असे खूप शोधले, ह्याला PhD म्हणतात ना. ह्याच वाक्याला धरून एवढं गोष्टी शोधल्या त्यांनी की बस यातूनच कामशास्त्र सुद्धा तयार झालंय महर्षी वात्स्यायनांचं. असं खूप सुंदर सांगितलेलं बघा, खूप वाटलं मला चांगलं. तर असंही मत आहे, परंतु ते मत सांगतोय मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला विचार करायला लावतोय. तर नेमकं काय प्रत्येकाने शोधलं पाहिजे, विचार केला पाहिजे. यासाठी सुद्धा याचा उगम झालेला आहे. देवतांकडूनच याचा प्रचार झालेला आहे आणि त्यांचा पराभव करण्यात आला असं सांगितलेलं आहे. असं झाल्याच्या नंतर मग हे परत पुन्हा हे बृहस्पती झाले आणि लोकायत नावाने अनेक ग्रंथातून प्राचीन याचा इतिहास आहे. परंतु महाभारतामध्ये एक उल्लेख आहे. महाभारतामध्ये चार्वाक नावानेच एक व्यक्ती आहे. तर युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये चार्वाक हा नावाचा व्यक्ती दुर्योधनाचा मित्र होता आणि तो ब्राह्मण होता असंही म्हटलेलं आहे चार्वाक हे. आणि तो सभेमध्ये आला आणि पांडवांना काही विपरीत बोलू लागला, खूप असं बोलायला लागला, म्हणून त्याची तिथे हत्या करण्यात आली. त्याचा जन्म वगैरे सुद्धा दिलेला आहे, कोणत्या तारखेला जन्म झाला होता तिथीला, त्याचा मृत्यू कधी झाला, कोण मारलं, कसं मारलं, काय वगैरे वगैरे महाभारतामध्ये सुद्धा याच्याबाबत उल्लेख आलेला आहे. तर त्यामुळे तोच चार्वाक या चार्वाक दर्शनाचा प्रणेता आहे का, आणखी कोणी चार्वाक आहे का, बृहस्पतींनी त्याला केलेलं आहे किंवा बृहस्पतींनी बी केलं नाही, लोकांमध्येच रूढ झालेलं मत आहे, लोकांमध्येच रूढ झालेलं मत आहे. आणि ह्या वेगवेगळ्या लोकांनी याच्यावरती विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, प्रचार केलेला आहे. असंही अर्थाने हे चार्वाक दर्शनाचा विस्तार सांगता येईल. याचा इतिहास वेगवेगळ्या ठिकाणी खूप आहे. याचं जर सांगायचं गेलं तर खूप कथा येतात, त्यामध्ये खूप कथा येतात. याच्यामध्ये थोड्या मिसळ सुद्धा असतातच, कोणती तरी एक खरी असणार आहे, कोणती तरी एक खोटी असणार आहे. परंतु आपल्याला काय करायचंय आहे बघा, सार निवडण्याबद्दल तुकोबाराय सांगतात, नाही नाही ज्ञानोबा हरिपाठामध्ये आहे बघा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्याच्या अगोदर काय आहे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथोनी नवनीता, नवनीत म्हणजे दह्याला लोणी मंथन करायचंय आणि ताक सांडून द्यायचंय, तूप घ्यायचंय, मंथन करायचंय. तसं आपल्याला मी काय करतोय, मी विचार नाही सांगत माझा कोणता, तुमच्या पुढे टाकतोय. तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये मंथन करायचं आहे. मंथन करून आपल्याला काय घ्यायचंय ते घ्यायचं आहे. नवनीत घ्यायचं आहे, सार आहे ते घ्यायचंय, आसार आहे ते टाकून द्यायचंय. तद्ग्राह्य, हा जे जेवढं ग्राह्य तेवढं घ्यायचं आहे. तर ठीक आहे. तर चार्वाक झालं, चार्वाक दर्शनाचे ग्रंथ याबाबत झालं. चार्वाकांच्या 2 प्रकारच्या श्रेणी पडतात, एक सुशिक्षित चार्वाक आणि एक अशिक्षित चार्वाक. एक सुशिक्षित चार्वाक किंवा दुसऱ्याला काय म्हणतात, एक धूर्त चार्वाक असाही शब्द वापरला जातो अशिक्षितांना. धूर्त चार्वाक, धूर्त म्हणजे खायचं प्यायचं मोजमजा करायचं, काय आलंय जीवनामध्ये, मेल्याच्या माघारी कोण बघितलंय, हे धूर्त चार्वाक. जगामध्ये चार्वाक ओळखायचं सांगतोय मी. कोण सांगितले पुराणातल्या गोष्टी, काही खरं नसतंय, खायचं प्यायचं आयुष करायचं, पुन्हा जन्म नाही, हा जन्म नाही, पुन्हा खा प्या आयुष करा, असा हे धूर्त चार्वाक. ह्या विचाराचा फक्त इथं लागू करणारे आहेत. म्हणजे चार्वाक म्हणजे स्वैराचार नाही बरं का, हा तो भाग आहे. परंतु असं सांगितलं नाही चार्वाकांनी काही करा स्वैराचार. तर सर्वात जास्त नीतिमूल्य सांगितले चार्वाकांमध्ये. आपण पहिले दर्शनामध्ये काय असलं पाहिजे, 3 गोष्टी. काय काय, प्रमाणमीमांसा म्हणजेच ज्ञानमीमांसा. दुसरं काय आहे कुडके साहेब, दुसरी असते 3 मीमांसा सांगितल्या दर्शनाचा विषय. प्रमाणमीमांसा पूर्णपात्रे सर कोण सांगितले, उपस्थित होते तुम्ही, झाले आपलं 3-4 तास झाले त्याच्यात. प्रमाण, आचार आणि तत्व. हा मग आपल्याला दर्शनामध्ये हे पाहिजे आणि हेच ह्या बाकीच्या मध्ये नाहीत, म्हणून त्या दर्शन श्रेणीमध्येच येत नाहीत. अलग लक्षात, ते दर्शन श्रेणीमध्येच येत नाहीत, कारण त्यांच्याकडे हे विषय नाही.
मग हे एक आहे काय, तत्वमीमांसा, प्रमाणमीमांसा आणि आचारमीमांसा म्हणजे विचार. मीमांसा म्हणजे विचार. एक आहे तत्वांचा विचार, कोणकोणते तत्व आहेत. आणि तत्व शब्दाचा अर्थ काय कळाला, किती तत्व आहेत, कसे तत्व आहेत. बरोबर आहे ना कुडके साहेब? योग दर्शनामध्ये आपण 3 तत्व सांगितले होते बघा, जीव तत्व, जगत तत्व, ईश्वर तत्व. प्रत्येक दर्शनामध्ये ही तत्वमीमांसा केलेली आहे. त्यानंतर प्रमाण सुद्धा सांगितलं जातं, प्रत्यक्ष, अनुमान, आगमा हा प्रमाणाने. योग दर्शनामध्ये 3 प्रमाण सांगितले. प्रमाण मीमांसा आहे योग दर्शनाची. तसं चार्वाकांनी सुद्धा प्रमाण मीमांसा केलेली आहे. परत आचार मीमांसा, योग दर्शनात आचार मीमांसा आहे का? आहे ना. कोणकोणते? यम नियम तेच आहेत ना? हा बरोबर आहे ना. मग हे आपल्याला म्हणून कसं सांगितलं मी, जसं हे आपलं दर्शन आहे योग दर्शन, म्हणून योग दर्शन शिकत असताना इतर दर्शन काय म्हणावं ते आपल्याला, समोरचा उमेदवार काय म्हणतात तो, स्पर्धक म्हणा किंवा विरोधी पार्टीचा व्यक्ती, विरोधी पार्टी आहे. मग आपण या योगाच्या पार्टीचे आहोत, ते दुसऱ्या विपरीत पार्टीचा आहे, म्हणून आपल्याला दुसऱ्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास कसा करावा लागतो, आपल्या अभ्यासासारखा त्यांचा अभ्यास कसा आहे आणि त्यांच्या अभ्यासाचं खंडन आपण कसं करू शकतो. म्हणून हे इथेच बसवायचे. तसं योग दर्शनासारखं हेही दर्शन आहेच आहे. मग या दर्शनामध्ये सुद्धा काय आहे, प्रमाण मीमांसा किंवा ह्यालाच म्हणायचं ज्ञानमीमांसा, तत्वमीमांसा आणि आचार मीमांसा. म्हणजे आचारविहीन वागायला सांगितलेलं नाही या दर्शनामध्ये. धार्मिक लोक याबद्दल पूर्वाग्रह दूषित आहे, खोटं सांगतात की 4 वागाला बसत जाऊ नका, 4 वागाचं ऐकत जाऊ नका. हे नाही काही खरं. सर्वात जास्त आचार मीमांसा हे चार्वाकांकडेच आहे. त्यांनी न्यायनीती, दंडनीती, अर्थनीती हे खूप सांगितलेलं आहे. स्त्रियांचा कैवार घेतलेला आहे, स्त्रियांचा कैवार घेणारं दर्शन आहे. परत बहुजनांच्या हिताचं सांगणारं हे दर्शन आहे. शोषणापासून दूर करण्यासाठी, लोकांचं शोषण होऊ नये यासाठी यामध्ये खूप प्रयत्न केलेला आहे. कोणावरती अन्याय होऊ नये यासाठी यामध्ये प्रयत्न केलेला आहे, सांगितलेलं आहे. त्यामुळे मग लोकांमध्ये कुठं आहे, उलट धार्मिक लोक जास्त अन्याय करतात, चुकीचं जास्त धार्मिक लोक वागतात. एकदा सकाळी पूजा केली, लुटाय मोकळं दिवसभर. मग ते आस्तिकता काय कामाची? ते आस्तिक नाहीत, सगळेच लोक आहेत, सगळेच नास्तिक आहेत. त्यापेक्षा नास्तिक असे मी पाहिलेत पहा, खूप नास्तिक आहेत परंतु शाकाहारी आहेत. देव मानतच नाहीत परंतु शाकाहारी आहेत, प्युअर शाकाहारी आहेत. नास्तिकच आहेत परंतु जीव हत्या करत नाहीत, जीवाला दुखवत नाहीत, चुकीचं वागत नाहीत, स्वैराचार करत नाहीत. असे कित्येक लोक आहेत, तुमच्या सुद्धा जीवनामध्ये कळाले असतील. मग कधी कधी असं वाटतं, अरे कडे आस्तिक लोकच थोडस भीत नाहीत काय की देवाला. आय आपण काय करू, प्रार्थना करू, आता सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करू देवाची. ऐकत आहे आपलंच आहे ते, काय काय तर सांगू त्याला, काय तर सोनं वाहू, पैसे देऊ, नवस बोलू, ऐकत आहे ते. म्हणल्यावर आस्तिक आहेत का हे तर खरे. परंतु नास्तिक ईश्वर तत्व मानतच नाही, त्यामुळे तो नीतिमत्ता मानतो. असं सुद्धा यांनी इथे नीतिमत्ता सांगितलेली आहे. त्यामुळे नीतिमत्ता सोडलेली नाही. यामध्ये 2 प्रकार केलेत. मग धूर्त चार्वाक आहेत ते, जे नीतिमत्ता सोडून स्वैर वागायला लावतात, ते कोण आहेत? धूर्त चार्वाक आहे. तो ओघाने विषय येणार आहे. मग काम, वासना, भोग याकडेही प्रवृत्त केलेला आहे, इथूनच केलेलं आहे. कारण भोग घ्या, जीवनाचा आनंद घ्या म्हटलेला आहे. म्हणून सुखवाद शब्द मी दिलाय अगोदर, देहात्मवाद, सुखवाद, भौतिकवाद हे सांगितले, त्याचा अर्थ असाच असणार आहे. आता त्यानंतर मग काय झाला, इतिहास झाला, सुशिक्षित शिक्षित हे झालं. प्रमाण त्यांनी एकच मानतात, ईश्वराचा विरोध करतात, आत्मतत्वाचा विरोध आहे, वेद प्रामाण्याचा विरोध आहे, कर्मकांडाचा विरोध आहे, धार्मिकतेचा विरोध आहे, परलोकाचा निषिद्ध आहे, परलोकाचा विरोध आहे, पुनर्जन्माचा विरोध आहे. परलोकिनो अभावात परलोकाभावो असं सूत्र आहे बरं का. परलोकी व्यक्ती कधी दिसलाय का? कोणी दुसऱ्या लोकातून मी आलो बाबा असा भेटलेला आहे का? मग जर परलोकातून आलेला व्यक्ती भेटतच नाही तर परलोक कशाला सांगायचं? मग तर्क दिलाय त्याने, परलोका अभावात, नाही परलोकिनो अभावात, परलोकिनो अभावात परलोकाभाव, परलोकी लोकांच्या अभावामुळे परलोक सुद्धा अभाव आहे. मग आज कसं होईल? मग सृष्टी कशी तयार झाली? सांख्य दर्शनाने सांगितले ना सृष्टी कशी तयार झाली. कुठे ताई नाहीत का?
आहेत का बघा? आहे हो आहे सांगितलं. बाकीचे बाकीचे विद्यार्थी बोलू शकतात. कॅमेरा चालू करून या समोर, मी तुम्हालाही बोलतो. बाकीच्या चौघांना बोलताय असं अर्थ नका करू. तुम्हीही बोला. समजत नसेल तर विचारा, हे का बरं आहे असं सुद्धा विचारू शकता तुम्ही. कुठून पण कुठे जातो मी ते सर्वांना माहिती आहे. मी कुठून कुठे पण जातो. अभ्यासाला मी काही पाहत नाही तेवढं, कुठून पण जातो. तर सांख्य दर्शनाची आपण सृष्टी प्रक्रिया पाहिली आहे, कशी झाली सृष्टी तयार, बरोबर आहे. मग आता ह्यांना उत्तर द्यावं लागेल की नाही? दर्शन श्रेणीमध्ये कसं यावं लागतं सांगितलं मी. सृष्टी कशी तयार झाली, मग ईश्वर नाही तर सृष्टी कशी तयार होती बे म्हणता येईल ना. मग ह्यांनी सांगितले ना उत्तर, सृष्टी कशी तयार झाली. झालं. मग ठीक आहे, आत्मा नाही म्हणल्यावर चैतन्य कसं आहे मग? चैतन्य कसं आहे मग? निर्जीव आहे का माणूस? चैतन्य कसं काय आलं ह्याच्यामध्ये? उत्तर दिले ना त्यांनी, असे उत्तर दिलेत सगळे. मग हेच उत्तर देणार आहे मी. आता हे झालं, इतिहास सांगितलेला आहे, सूत्र पण घेतलेले आहेत आपण. काही 8 सूत्र ते 28 सूत्र मी एकत्रित केलेले आहेत. तर त्या अर्थाने आपण योग दर्शनाच्या सूत्राप्रमाणे सूत्र घेऊन 1 तासामध्येही संपू शकतं हे दर्शन. तर आपल्याला थोडासा वेळ घेतला तर चालेल का? थांबायचंय आपण इथे? थांबव का? थांबूयात ना सर. हा ठीक आहे, थांबूया. आणखी परत एकदा उजळणी घेतो. 4 भाग दर्शनाचा इतिहास सांगितला, कथा सांगितल्या 2-3. त्यांचा बृहस्पतीचा शिष्य 4 भाग आहे. परत माया मोह पुरुषाबद्दल सांगितलं. दुर्योधनाचा मित्र आहे हे सांगितलं. काही जणांनी सांगितले व्यक्ती नसून ही एक पद्धती आहे असं सांगितलं. त्यानंतर पूर्ण आस्तिक पूर्ण नास्तिक हा विषय सांगितला. अहो डबल का आवाज येतोय? बंद करा परत. 2 मोबाईल म्यूट करा. मी अगोदरच फास्ट बोलतोय. ठोसर साहेब म्हणले मी अगोदरच फास्ट बोलतो, लई जलद बोलतो, तेच लक्षात येत नाही. आणि तुम्ही परत डबल आवाज केला तर काय अवघडच आहे मग. त्यानंतर मग वैदिक साहित्य सांगितलं. त्यामध्ये कठोपनिषद, श्वेताश्वतर, बृहदारण्यक, शृंगार शतकामध्ये सुद्धा आहे बरं का, इत्यादी प्रत्येक ग्रंथात आलेला आहे. त्यानंतर या ग्रंथात या भौतिकवादांमुळे, चार्वाक दर्शनामुळे बळी प्रथा, मनुष्य बळी, नरबळी हे सुद्धा इथून उगम झालेला आहे बरं का. त्यानंतर तंत्र मार्ग यातूनच तयार झालेला आहे. हे सुद्धा मी थोडा स्पर्श करणार आहे. जर माझ्याकडून जर विसरलं हे तर आठवण करून द्या बरं का मला. हे कसं काय म्हणून तुम्ही आठवण करून द्या. म्हणजे याबाबतही मी थोडंसं बोलणार आहे. कसं काय इथून सुरू झालं असं म्हणा. आपल्याला वाटतं धार्मिकतेतून सुरू झालेलं आहे वाटतं. त्यानंतर सेमेटिक किंवा सेमेरिक किंवा सुमेरियन धर्म म्हणजे कोणते? यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम किंवा मुस्लिम धर्म हे सुद्धा इथूनच तयार झालेले आहेत बरं का. म्हणजे यात थोडेसे आहेत पण दर्शन नाही येत, ते दर्शन श्रेणीमध्ये येत नाही. कारण अर्धविकसित आहेत ते. कसले धर्म नाही येत बरं का. धर्म पण म्हणायचं नाही त्याला, पंथ. आणि या संज्ञेला पात्र झाले नाहीत का, तर अपूर्ण आहेत ते. उदाहरणार्थ पाहूत बघा, अर्भकच म्हणतात ना, पोटातलं बाळ 1-2 महिन्याचं समजा. जर बाहेर आलं तर आपण काय म्हणतो त्याला? अर्भकच. पण ते कसलं म्हणायचं? अपरिपक्व असतंय का त्याला? हात कान नागडोळे असतंय का काही त्याला? मग ते गडबड केलेलं ते परिपक्व नव्हता, अपरिपक्व. तसंच हे अपरिपक्व आहेत म्हणून दर्शन संज्ञेला नाही येत. ओशो रजनीश सांगतात की भारतात एवढे परिपक्व झाले तर अतिच विद्वान झाले म्हणे. आणि हे जे बाहेरचे धर्म आहेत म्हणणारे तर हे अपरिपक्व आहेत. स्वर्ग नरक ह्याच्यापाशीच थांबले. स्वर्ग आणि नरक, जन्नत आणि जहन्नुम ह्या दोन्हीतच अडकले. ह्याच्यापेक्षा वेगळे त्यांची बुद्धीच पुढे गेलेली नाही बरं का. आणि भौतिकवाद आहे परंतु पक्का भौतिकवाद पण नाही त्यांच्याकडे. तर ते आपण ते थोडंसं पाहणार. हे पण मला आठवण करून द्या. हे पण मी सांगायचं ठरवलेलं आहे. हे कसं काय आहे बदल. त्यानंतर परत मूढगर्भ. अच्छा, मूढगर्भ म्हणायचं म्हणजे ठीक आहे. हा म्हणजे कळाले तुम्हाला, समजणे वाले समज गए है. काय म्हणायचंय मला ते कळालं, तुम्ही समजून घ्या. अशा प्रकारचं आहे. म्हणून ते संज्ञेला पात्र होत नाहीत परंतु त्यांची जन्मभूमी मात्र म्हणता येईल आपल्याला. यातून थोडंसं तयार झालेले. तर जन्मभूमी पक्के हे पण नाही.
आस्तिक पण नाहीत आणि नास्तिक पण नाहीत. ते अर्ध नास्तिक अर्ध आस्तिक असे पण नाहीयेत, तत्वज्ञ पण नाहीयेत, धर्म पण नाहीयेत, पंथ पण नाहीयेत. काय येते त्यांनाच माहीत. आपण पाहू त्याच्याबाबत पुन्हा. तर याच्यावरती प्रभाव झाला आदिभौतिक सुखवाद. यालाच हे सेमेरिक किंवा सुमेरियनाला आणखी एक नाव, सुमेरियनांना आणखी एक नाव काय द्यायचं, एक जन्मवाद म्हणा. यांना आपण काय ह्याला जसं भौतिकवाद, देहात्मवाद म्हणलं. सुमेरियन कळालं ना तुम्हाला, तर त्यांना कोणतं तत्वज्ञान काय म्हणायचं झालं तर आपल्याला दर्शनात बसवायचंय ना. आपण दर्शनाचा अभ्यास करतो, तर त्यांचा अभ्यास कसं करावा लागेल आपल्याला, तर त्याला म्हणायचं एक जन्मवाद. एक जन्मवाद येत बरं का हे तिघं. कसं एक जन्मवाद आपण पाहूयात ते पुन्हा. त्यानंतर यातून आधिभौतिक सुखवाद वृद्धिंगत झाला, कामाचरण वृद्धी केली. आणि काम का बरं केलं म्हटलं तर सांगितलंय मी तुम्हाला, कारण स्त्रिया किंवा स्त्री पुरुष हे स्वैर व्हावे असं सांगितलं जातं पुराणांमध्ये, की असुरांच्या राक्षसांच्या स्त्रिया चारित्र्यहीन व्हाव्या या अर्थाने केलं म्हणे. कुणाला माहिती, आपल्याला माहिती नाही, ते अशा अर्थाने केलेलं आहे. त्यामुळं कामशास्त्र पण इथं आलेलं आहे. आणि यामध्ये आणखी स्वभाववाद आलेला आहे. स्वभाववाद आलेला आहे. स्वभावानुसार सर्व विषय जवळपास मी सांगितलेला आहे. आता हे आपल्याला 3 मुख्य पाहिजे. काय? आचारमीमांसा, ज्ञानमीमांसा, तत्वमीमांसा आणि आचारमीमांसा. हा विषय आपला मुख्य आहे. दर्शनवाल्यांचा आहे आणि योगशास्त्राचा. फक्त हे काय सांगायला लागलो आता, जसं तत्वज्ञानाची मी प्रस्तावना केली होती. आज काय केली, जसं तत्वज्ञानाची प्रस्तावना केली होती, थोडं स्पर्श करून. कारण आपण तत्वज्ञानामध्ये एमए नाही, आपलं एमए कशात आहे, योगात आहे. म्हणून योगामध्ये किती तत्वज्ञान पाहिजे तेवढंच आहे आपल्याला. जसं आपल्याला मिरचीची भाजी नाहीये, भाजीमध्ये मिरचू आहे बरं का. भाजीला चव यावी म्हणून मिरचू आहे. मिरचूच नाही भाजीचा मुख्य भाग, भाजी ही वेगळी आहे. भाजीमध्ये मीठ हे चव वाढवण्यासाठी घेतलेलं आहे, मिठच मुख्य नाहीये, मिठाचं मुख्य नाहीये. तसं म्हणून आपल्याला बाकीचं सगळं तेल, मीठ, मिरचो, आणखी काय असतं, मसाल्याचे पदार्थ, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर सगळ्या भाजीला घालतात. मग हे काय आहे, स्वाद आणण्यासाठी, आणि याचा भाग थोडाच असला पाहिजे. तसं मी काय केलं, हे फक्त अशाच प्रकारे फोडणी दिली आहे. फक्त ही आता काय दिली आपण, फोडणी म्हणतात का तुमच्याकडे, फोडणी दिलेली आहे. भाजी आपल्याला पुन्हा करायचंय, पदार्थ आपला तयार होणार आहे. तर मुख्य आहे तो. ह्या 3 मीमांसा आपल्याला शिकायच्या आहेत. आणि हे चार्वाक कसं सांगतात, हे इतर दर्शनाप्रमाणे हे आपलं तत्वज्ञान कसं मांडतात, मग सृष्टी कशी तयार झाली याचे उत्तर कसे देतील, आपोआप सृष्टी कशी तयार होते. ठीक आहे बाबा, उपादान कारण सांगितलंय मी अगोदर. उपादान कारण, निमित्त कारण हा विषय झाला होता आपला कालच्या सत्रात बहुतेक. उपादान म्हणजे साहित्य आणि निमित्त म्हणजे करणारा व्यक्ती. तर मग उपादान काय आहे आणि निमित्त कारण कोणतं आहे. मग निमित्त कारण म्हणजे ईश्वरच नसेल तर मग कोण केलं बाबा ह्या सृष्टीची रचना, हे पण उत्तर ते देतीलच. मग हे देह जो आहे चंचल आहे, सुखदुःख होतात. हे का बरं होतात सुखदुःख, जीवनाचं उद्देश काय आहे, मग दुःखमुक्ती कशी मिळवावी लागेल. आणखी एक विषय बोललाय बघा कुडके साहेब, 4 गोष्टींचा विचार आहे आणखी दर्शनामध्ये. कशाचा, घटक ना सर, चिंतनीय घटक, चिंतनीय हे हेतू, अनोपाय, हे सगळे दर्शन हे सांगतात. मग 4 वाक्य सांगेल ना. मग हेय काय आहे, हे हेतू काय आहे, मग हेय काय म्हणजे दुःख काय आहे, मग ते दुःख का होतं सांगेलच. म्हणून तर दर्शन आहे. म्हणून हे दर्शन सोबत आहे बरं का, दर्शन आहेच हे. म्हणजे भारतीय तत्वज्ञान म्हणजे निवळ धार्मिक तत्वज्ञान नव्हे. तत्वज्ञानाचा धार्मिकतेचा विचार भिन्न आहे. धर्म आणि तत्वज्ञानाला बाजूला करा थोडस बरं का. अध्यात्म आणि धर्म थोडासा भेद आहे. तत्वज्ञानावरच आधारित धर्म आहे, धर्मावर आधारित तत्वज्ञान आहे, हे ठीक आहे. परंतु संपूर्ण अशी गल्लत नाही करायची. त्यामुळे तत्वज्ञानाच्या कक्षेमध्ये हे येतं. तर काय सांगितलं मी, हेय सांगितलंय,
मग हे हेतू सुद्धा सांगेल. मग आता हे हेतू कळाला, मग यातून मुक्तीचा उपाय काय आहे हे पण हे दर्शन सांगेल. दर्शनाला आपण हे पण विचारणार आहोत पुन्हा. जर मी सांगितलं नाही तर तुम्ही विचारा मला, मग हे कसं काय बाबा, मग प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही. हे मला चुकीचं वाटायला लागलं असं म्हणाय पाहिजे तुम्ही. हे हेतू म्हणून मी प्रस्तावनेच्या वेळेस सर्व सांगितलंय पहा. तर हे सगळ्या ठिकाणी आपल्याला कामाला येणार आहे. समग्र दर्शन आपल्याला कळालेलं आहे असं म्हणता येईल. मग हा न झालं, मग हा न उपाय म्हणजे सुखप्राप्तीचा उपाय सुद्धा हे सांगेल. मग इथं मोक्ष आहे का, मोक्ष कशाला म्हणायचं हे सुद्धा इथं पाहायचंय. ईश्वर नाही बाबा तर ईश्वर कशाला म्हणायचं, मग ईश्वर कोण आहे हे सुद्धा हे दर्शन सांगेल. विद्या काय अविद्या काय हे सुद्धा या दर्शनाला आपण विचारावयाचं आहे. आणि एवढे प्रश्न घेऊन आपण या चारवाक दर्शनाला, लोकायत दर्शनाला आणि बारहस्पत्य दर्शनाला विचारून आपण याचं चिंतन करणार आहोत पुढील तासामध्ये. तर आपण इथे थांबूयात. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आणखी काही राहिलं असेल तर, मला माझ्याकडून काही राहिलं असेल तर. सर हे चारवाक दर्शन एका अर्थाने समाजाचा एक स्वभावच आहे ना. हा, स्वभाववाद म्हणून तर म्हणतो. हो, स्वाभाविक आहे. आस्तिक बनणारे सुद्धा लोक येतच आहे. आज आपण जवळपास तसेच वागताना पाहतो लोक, चारवाकनुसारच जवळपास. खरोखर चारवाक आहेत आणि धार्मिकतेचं ढोंग आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये चारवाक असू शकतो. आहे तर सहज असं प्रवृत्ती म्हणजे चारवाक. परिस्थितीनुसार तो होऊ शकतो असंही. हो, तर आपल्याला हे तात्विक दृष्टिकोनातून पाहायचंय. मात्र नास्तिक म्हणजे व्यवहारात भोग घेणारे, कामाचरण करणाऱ्याला आपण नास्तिक म्हणतो. परंतु इथं तत्व दृष्टिकोनातून सांगितलं जाणार आहे. तत्वज्ञान सांगणार आहे चारवाकाचं. हे कसं सृष्टी तयार झाली वगैरे वगैरे गोष्टी, सर्व भाग आपल्याला पुढील तासामध्ये पाहायचा आहे. आणखी काही विचारायचं, कुणाला काही बोलायचं आहे? नाही. कोणी इच्छुक नाही दिसत आता. कोणी नाही विचारणार काही? ठीक आहे, थांबूयात मग आपण. हरिओम. हरिओम. हरिओम.